नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. तर रोज रोज तुम्हाला एकसारखाच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल, तर आज मी तुम्हाला बटाट्यापासून बनवलेली एक फारच रुचकर अशी नाश्त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे, जी फारच कमी तेलात बनणारी आहे. मग उशीर कशाचा, चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला याचं एक बॅटर बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये 1 कप तांदळाचे पीठ घालायचं आहे. तर तुम्ही इथे तांदूळ पिठाच्या जागी गहू पिठाचा पण वापर करू शकता. त्यानंतर मी इथे एक उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि तो पूर्णपणे स्मॅश करून घेतलेला आहे. तर हा बटाटा आपल्याला या तांदूळ पिठामध्ये घालायचा आहे आणि या दोन्ही साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडे थोडे पाणी घालायचं आहे आणि परत या सर्व साहित्यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मग आता इथे हे दोन्ही साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बाकीचे साहित्य घालायचे आहेत. तर सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा बारीक चिरलेला करबेव घालायचा आहे. तर मी इथे करबेव एकदम बारीक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स घालायचे आहेत. तर तुम्ही इथे लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायची आहे. मग यामध्ये अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे आणि शेवटी आपल्याला याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत. आणि या सर्व साहित्यामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि या रेसिपीसाठी हे पातळ असे बॅटर बनवून घ्यायचे आहे. तर आपल्याला हे बॅटर फार पातळ नाही बनवायचं आहे, थोडे घटसरच बनवायचं आहे आणि हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता इथे हे बॅटर बनवून तयार झालेले आहे. तर या प्रमाणामध्ये आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. त्यानंतर हे बॅटर आपल्याला आता 5 मिनिटापर्यंत असेच ठेवून द्यायचं आहे. मग आपल्याला ही रेसिपी बनवण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवायचा आहे आणि त्यावरती चमच्याने तेल लावायचं आहे आणि या बॅटरचे या तव्यावरती छोटे छोटे थालीपीठ घालायचे आहेत. तर मी या साईजमध्ये हे थालीपीठ घातलेले आहे. तुम्ही यापेक्षा मोठे पण थालीपीठ घालू शकता आणि या तुम्ही रेसिपीला बटाटा आणि तांदूळ पिठाचा पराठा पण म्हणू शकता. त्यानंतर दोन्ही बाजूनी हा पराठा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. मग एका बाजूनी भाजल्यानंतर याच्यावरती चमच्याने तेल घालून हा पलटवायचा आहे आणि अशाच पद्धतीने दुसऱ्या बाजूनी पण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. तर हा पराठा आता दुसऱ्या बाजूनी पण भाजला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम हिरव्या चटणीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. नाहीतर फक्त चहा या कॉफी बरोबर पण गरमागरम जेवू शकता. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स, वॉच माय व्हिडिओ.